Hello everyone, welcome back to Sahyadri's Biology. Sahyadri's Biology, Standard 12, Maharashtra Board New Syllabus 2020, Chapter 1st, Reproduction in Lower and Higher Plant, Part 6. Welcome to class. In this lecture, we will discuss about the pollination. Pollination? मग बघा, आपण मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट बद्दल स्टडी केले आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट आपण पाहिले. मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट. मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटमध्ये काय काय पाहिलं आपण बघूया. मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटमध्ये आपण पोलन ग्रेन पाहिलं की जे काही अँथर आहे, बरोबर. अँथर, ह्या अँथरमध्ये जर आपण बघितलं तर काय आहे, मायक्रोस्पोरेंजियम आहे. मायक्रोस्पोरेंजियम, बरोबर. ह्या मायक्रोस्पोरेंजियममध्ये काय होतात, मायक्रोस्पोर तयार होतात. मायक्रोस्पोर टेट्रॅड. आणि हे मायक्रोस्पोर टेट्रॅडच मॅच्युअर होऊन काय तयार होतो, पोलन ग्रेन तयार होतो, बरोबर. मग हे जे अँथर आहे, हे अँथर कसं आहे, डायथिकस आपण म्हणतो त्याला. याच्या आतमध्ये 4 मायक्रोस्पोरेंजियम म्हणजेच त्याला आपण पोलन सॅक म्हणतोय. आणि ह्या पोलन सॅकमध्येच काय तयार होतात, पोलन ग्रेन तयार होतात. आणि त्याला त्या स्टेपला आपण म्हणतो मायक्रोस्पोरोजेनेसिस. हे आपण पाहिलेलं आहे. मग हे पोलन ग्रेन जर आपण पाहिलं तर पोलन ग्रेनमध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, एक लार्ज व्हॅक्यूल आहे. आणि ह्या पोलन ग्रेनमध्ये वेगळं काय आहे तर ह्याला 2 आउटर कव्हरिंग आहेत, बरोबर. इनर स्मूथ कव्हरिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटाइन. आणि आउटर जे रफ कव्हरिंग आहे, हार्ड कव्हरिंग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झाइन. ओके, एक्झाइन आउटर मोस्ट कव्हरिंग आणि इंटाइन हे आतलं कव्हरिंग. अशा 2 कव्हरिंगने हे पोलन ग्रेन तयार झाले. आता इनिशियली काय असतं, याच्यामध्ये फक्त सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, लार्ज व्हॅक्यूल आहे, आउटर कव्हरिंग, इनर कव्हरिंग असे पार्ट आहेत. आता ह्याच्यामध्ये काय होतं, मायटॉसिस होतं. काय होतं, मायटॉसिस. आता ह्या मायटॉसिसमध्ये तुम्ही आपण स्टडी केलेलं आहे की ह्या मायटॉसिसमध्ये काय होतं, 2 अनइक्वल सेल तयार होतात. 2 अनइक्वल म्हणजे एक सेल तयार होती ती लार्ज सेल आहे आणि एक सेल तयार होती ती कशी असते, स्मॉल सेल. म्हणजे स्मॉल सेल असते त्याला आपण जनरेटिव्ह सेल म्हणतो. काय म्हणतो, जनरेटिव्ह सेल. आणि जी लार्ज सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह सेल. ओके, बघा, व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये सायटोप्लाझम हा काय आहे, लार्ज आहे, न्यूक्लियस आहे. जर आपण जनरेटिव्ह सेलमध्ये जर पाहिलं तर सायटोप्लाझम काय आहे, अगदी स्मॉल आहे, न्यूक्लियस काय आहे, लार्ज आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी जनरेटिव्ह सेल आहे, ही जनरेटिव्ह सेल पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं, मायटॉसिस होऊन काय तयार होणार आहे, मेल गॅमेट तयार होतात. मग बघा, ह्याच्यामध्ये काय होतं, पोलन ग्रेन हा अँथरवरती ज्यावेळी असतो, अँथरच्या आतमध्ये असतो, त्यावेळी ह्याच्यामध्ये 2 सेल्ड पोलन ग्रेन तयार होतो, बरोबर. हा जो 2 सेल्ड पोलन ग्रेन आहे, बघा इथे लक्षात घ्या, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. हा जो पोलन ग्रेन आहे तो काय होतो, अँथरमधून ट्रान्सफर होतो. अँथर कुठं आहे, अँथर म्हणजेच काय आहे, स्टॅमेनचा पार्ट आहे. स्टॅमेन म्हणजे मेल काय असणार आहे, रिप्रोडक्टिव्ह पार्ट इन अ फ्लावर. मग ह्याच्यामध्ये हा काय आहे, फिलामेंट आहे. filament, thread like structure that is called as a filament, and the bulb like a lobed structure that is called as a anther. ह्या अँथरच्या आतमध्येच काय होतं सांगा, पोलन ग्रेन तयार होतात. आणि हे जे पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन काय होतात, अँथरवरून स्टिग्मावरती काय होतात, ट्रान्सफर होतात. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या अँथरच्या आतमध्ये काय आहेत, पोलन ग्रेन आहेत. म्हणजे सपोज हा काय आहे, अँथर आहे आणि हा जो पॉईंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ डेहिसेन्स पॉईंट. ह्या डेहिसेन्स पॉईंट काय होतो, रप्चर होतो आणि हे सगळे जे पोलन ग्रेन आहे ते काय होतात, याच्यावरती डस्ट होतं म्हणजे ट्रान्सफर होतात अँथर वॉलवरती. आता हे अँथर वॉलवरचे जे पोलन ग्रेन आहेत, विथ द हेल्प ऑफ डिफरंट पॉलिनेटिंग एजंट काय होणार आहे, डिफरंट पॉलिनेटिंग एजंटनी काय होणार आहे, ते ट्रान्सफर होतील, बरोबर. मग लक्षात घ्या, हा जो पोलन ग्रेन आहे तो काय होतो, अँथरवरून स्टिग्मावरती जातो. आता स्टिग्मा तुम्हाला माहिती आहे, स्टिग्मा म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक फ्लॅटेंड स्ट्रक्चर आहे. दिस फ्लॅटेंड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. ह्याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा. आणि जर आपण लॉंग बघितलं, लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टाईल, अँड द सॉलन स्ट्रक्चर दॅट कॉल्ड ॲज अ ओव्हरी. इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ ओव्हॅरियन कॅव्हिटीच्या आतमध्ये काय आहे, ओव्हॅरियन कॅव्हिटी आहे. आणि इनसाइड द ओव्हॅरियन कॅव्हिटी प्रेझेन्स ऑफ प्लासेंटा, याच्या आतमध्ये प्लासेंटा आहे. अँड दिस प्लासेंटा अराईज ऑन
ओव्ह्यूल, ह्याच्या आतमध्ये काय आहे ओव्ह्यूल आहे. मग हा जो पोलन ग्रेन आहे हा पोलन ग्रेन काय होतो ट्रान्सफर फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा. मग ह्या स्टिग्मावरती काय होतो हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होतो बरोबर. आणि ऑफ सेम फ्लावर और अदर फ्लावर अनदर फ्लावर. मग बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेम फ्लावर म्हणजे हा फ्लावर आहे, फ्लावरचा हा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा काय आहे सपोज दिस इज अ फ्लावर. याच्यामध्ये हा गायनोशियमचा पार्ट आहे, हा ओव्हरी आहे, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स स्टाईल अँड देन ही स्टिग्मा बरोबर. हा स्टिग्मा फ्लॅटेंड आणि याच्यामध्ये काय असणार आहे हे अँथर असे स्टाईल स्टॅमेन. याच्यामध्ये फिलामेंट आहे, हा अँथर आहे, स्टिग्मा आहे आणि हे स्टाईल आहे. आणि देन याच्यामध्ये जर आपण बघितलं ओव्हरी इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल. हे एका फ्लावरमध्ये एकाच फ्लावरमध्ये काय होतात तयार हे पोलन ग्रेन तयार होतात आणि एकाच फ्लावरमधल्या त्याच फ्लावरमधल्या स्टिग्मावरती ते ट्रान्सफर होतात बरोबर. मग आपण ह्याला काय म्हणतो सेम फ्लावर बरोबर. सेम फ्लावर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर और अनदर फ्लावर. तर अनदर फ्लावर म्हणजे बघा सपोज हा फ्लावरचा पार्ट आहे, फ्लावरमध्ये काय आहे हा ओव्हरी आहे, स्टाईल आहे, देन हा स्टिग्मा आहे ओके. देन प्रेझेन्स ऑफ स्टॅमेन, देन अँथर आहे, अँथर याच्यामध्ये हा फिलामेंट आहे, अँथर आहे, हा स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल. हा एक फ्लावर आहे बरोबर. दुसऱ्या फ्लावरमध्ये आपण सेम हा ओव्हरी आहे, स्टाईल आहे, स्टिग्मा आहे, देन याच्यामध्ये काय आहे हा अँथर आहे. ह्या अँथरवरती काय तयार होतात पोलन ग्रेन तयार होतात. मग हे पोलन ग्रेन काय होतात डेहिसेन्स ऑफ अँथरनी काय होतात ट्रान्सफर ऑफ अँथर वॉल. आता हे जे अँथर वॉलवरती जे पोलन ग्रेन आहेत दीज पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. म्हणजे सेम फ्लावरच्या ऐवजी काय होणार आहे अनदर फ्लावरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर. म्हणजे ह्या फ्लावरचा जर आपण बघितला तर या फ्लावरचे वरचे जे पोलन ग्रेन आहेत ते काय होतात दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात आणि या फ्लावरचे ह्या फ्लावरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होत असेल तर यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. आणि याला सुद्धा आपण काय म्हणतो पॉलिनेशन म्हणतो बरोबर. म्हणजे सेम फ्लावरमध्ये ट्रान्सफर होत असतील तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो आणि अनदर फ्लावरवरती जर ट्रान्सफर होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. असे पॉलिनेशनचे 2 प्रकार आहेत. मग आता हे जे मेल गॅमेटोफाइट तयार झालेलं आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइट तयार झालेलं आहे हे आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरला. आता नाव हे काय टाईम आहे इट्स टाईम टू फ्युजन बरोबर. आता ह्यांचा टाईम फ्युजनचा टाईम आहे. आता काय होतं हा जो मेल गॅमेट आहे मेल गॅमेट आणि ओव्ह्यूलमध्ये काय आहे फिमेल गॅमेट तयार होतो. ह्यांचं काय होणार आहे फर्टिलायझेशन होणार आहे. काय होणार आहे फर्टिलायझेशन. आता ही वेळ काय आहे फर्टिलायझेशनची आहे. तर मॅच्युअर पोलन ग्रेन मध्ये जर आपण पाहिलं तर मेल गॅमेट तयार झाला आणि स्टिग्मा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं कार्पेलमध्ये काय तयार झालेलं आहे ओव्हरीच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक ही काय होतं डेव्हलप होऊन त्याच्यामध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार होतं. हे कसं तयार होतं ते आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. नाव टाईम फॉर इट्स फ्युजन. आता ह्या दोघांचं काय करायचं आहे फ्युजन करायचं आहे. बट बघा आपल्याला जर ह्या दोघांचं फ्युजन करायचं असेल तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे बरोबर पॉलिनेशन बरोबर. बट बिफोर फ्युजन वी नीड टू ट्रान्सफर दोज गॅमेट. त्यातलं आपल्याला काय करायचे हे गॅमेट ट्रान्सफर करायचे टुवर्ड्स इच अदर. कारण हे दोघंही काय आहेत नॉन मोटाईल आहेत. काय आहेत नॉन मोटाईल. लक्षात घ्या. आता आपली वेळ हे काय आले जे आपण पाहिलेले आहेत मेल गॅमेट तयार झाला फिमेल गॅमेट तयार झाला. आता ह्या मेल आणि फिमेल गॅमेटला आपल्याला काय करायचे एकत्र आणायचे बरोबर. मग एकत्र करण्यासाठी आपल्याला काय लागते एजंटची गरज लागते. मग हे जे एजंट आहेत ते बायोटिक असतील किंवा अबायोटिक असतील. आता अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स आणि बायोटिक म्हणजे काय असणार आहे लिव्हिंग थिंग्स. मग बायोटिकमध्ये काय असेल बॅट असेल इन्सेक्ट असेल किंवा आपण बघतो की बर्ड पण येतात त्याच्यामध्ये. असे खूप सारे काय आहेत एजंट आहेत की जे काय करतात पोलन ग्रेनला अँथरवरून स्टिग्मावरती ट्रान्सफर करतात बरोबर. आणि यालाच आपण काय म्हणतो पॉलिनेशन. मग अबायोटिक फॅक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर विंड आहे वॉटर आहे बरोबर. असे सुद्धा काय होतं पॉलिनेशन विंड थ्रू सुद्धा होतं आणि
वॉटरसुद्धा होतं. मग हे काय आहेत, अबायोटिक फॅक्टर आहेत. म्हणून ह्या पॉलिनेशन हे कशा थ्रू होतं, अबायोटिक फॅक्टरपासून होतं. आलं लक्षात. मग अशा प्रकारे काय होतं, हे पॉलिनेशनसाठी वेगवेगळ्या एजंटची गरज लागते. मग बघा, आपण याची डेफिनेशन परत एकदा पाहूया. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम ऑर अनदर फ्लावर. इथं ऑर अनदर फ्लावर पण ॲड करायचे. ऑर अनदर फ्लावर इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. ह्यालाच आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. इट वॉज डिस्कवर्ड बाय कॅम्ब्रेरियस. कॅम्ब्रेरियस हे तुम्हाला माहिती आहे, द जर्मन फिजिशियन आहे, तो बॉटनिस्ट आहेत, जे रुडॉल्फ जॅकॉब कॅम्ब्रेरियस असं म्हटलं जातं. आता हे जे कॅम्ब्रेरियस आहे ते ॲक्च्युली काय करत होते की ते सीड फॉर्मेशनवरती स्टडी करत होते. कशावरती स्टडी करत होते, सीड फॉर्मेशन. म्हणजे सीड ॲक्च्युली कसं तयार होतं, बरोबर, ह्याच्यावरती स्टडी करतात. मग त्याच्यासाठी त्यांनी कशावरती अभ्यास केला, फ्लावरच्या पार्टवरती अभ्यास केला. कशावरती, फ्लावर पार्ट. मग हे वेगवेगळे फ्लावर पार्टचा स्टडी केला. मग त्याच्यामध्ये करोलाचा, नंतर करोलामध्ये असणारे पेटलचा अभ्यास केला त्यांनी, नंतर कॅलिक्सचा अभ्यास केला, देन गायनोशियम, देन अँड्रोशियम. ह्या सगळ्या फ्लोरल पार्टचा कोणी अभ्यास केलेला आहे, कॅम्ब्रेरियसनी अभ्यास केलेला आहे. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ह्यांच्यामध्ये काय होतं, पॉलिनेशनसुद्धा घडतं. आणि मग पॉलिनेशन झाल्यानंतर ह्याचं काय होतं, ह्या फ्लावरमध्ये फर्टिलायझेशन होऊन त्या जे ओव्हरी आहे त्या ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होतं. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो ओव्ह्यूल असतो तो काय होतो, सीडमध्ये कन्वर्ट होतो. मग यालाच आपण काय म्हणतोय, म्हणजे हे जे कॅम्ब्रेरियस आहेत त्यांनीच काय केले, पॉलिनेशन हे डिस्कवर केलेत. ॲक्च्युली ते कशाचा अभ्यास करत होते, सीड फॉर्मेशनचा. सीड कसं फॉर्म झालं. तर आपण बघूया टाईप ऑफ पॉलिनेशन. बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे टॉपिक, दॅट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन. याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत पॉलिनेशन, दॅट इज अ सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. बघा, सेल्फ पॉलिनेशनमध्ये जर आपण पाहिलं, सेल्फ पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ सेम फ्लावर ऑर अनदर फ्लावर ऑफ अ सेम प्लांट. हे महत्त्वाचे, सेम प्लांट ऑर ऑन डिफरंट प्लांट हॅव्हिंग अ सिमिलर जेनेटिक मेकअप. बघा, सिमिलर जेनेटिक मेकअप हा एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे जो पोलन ग्रेन, आता पॉलिनेशनचं माहिती पाहिजे, बरोबर. पॉलिनेशन म्हणजे काय असं, कॉमनली क्रॉस पॉलिनेशन असू दे किंवा सेल्फ पॉलिनेशन असू दे, त्याच्यामध्ये काय येणार आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम ऑर अनदर फ्लावर, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. आता हे सेल्फ पॉलिनेशन आहे आणि क्रॉस पॉलिनेशन आहे. ह्याच्यामध्ये फरक काय असतो, तर सेल्फ पॉलिनेशनमध्ये फरक आहे सिमिलर जेनेटिक मेकअप. ह्याच्यामध्ये काय असतं, सिमिलर जेनेटिक मेकअप असतो. म्हणजे अँथर आणि अँथरमध्ये जे असणारे पोलन ग्रेन आहेत आणि कार्पेलमध्ये असणारी जी ओव्ह्यूल आहे, बरोबर, ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय असणार आहे, फिमेल गॅमेटोफाईट, दॅट इज एग आहे. आणि ह्या एगचा आणि ह्या पोलन ग्रेनमध्ये तयार होणाऱ्या मेल गॅमेटचा, ह्या दोघांचा जेनेटिक मेकअप हा काय असतो, सिमिलर असतो. त्यावेळी आपण त्याला म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये जर आपण पाहिलं तर क्रॉस पॉलिनेशन मध्ये पण काय, पॉलिनेशन सेम, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑन अनदर प्लांट ऑर सेम प्लेसेस और डिफरंट स्पेसीज हॅव्हिंग अ डिसिमिलर जेनेटिक मेकअप. म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जे मेल गॅमेट आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ज्याचं फ्युजन होणार आहे, ह्यांच्या दोघांचा काय असणार आहे, जेनेटिक मेकअप हा डिफरंट असतो. आणि म्हणून साहजिकच ह्याच्यामधून आपल्याला काय मिळते, एक वेगळी चांगली व्हरायटी मिळते, डिफरंट व्हरायटीज मिळतात, बरोबर. पण मग आपण सेल्फ पॉलिनेशनमध्ये जर पाहिलं, सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय होतं, सेल्फ पॉलिनेशनमध्ये सिमिलर जेनेटिक मेकअप आहे. काय आहे, सिमिलर जेनेटिक मेकअप आहे. त्याच्यामुळं जो काही तयार होणारा न्यू यंगवन आहे त्याच्यामध्ये काहीसा डिफरन्स नसतो, बरोबर. म्हणजे जसा पॅरेंट आहे तसाच काय तयार होतो, ऑफस्प्रिंग तयार होतो. म्हणजे सिमिलर जेनेटिक मेकअप असतो. आलं लक्षात. मग सेल्फ पॉलिनेशनमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, दॅट इज अ ऑटोगॅमी आणि झिनॅटोगॅमी. आता झिटॅनोगॅमी आणि ऑटोगॅमी ह्यामध्ये काय फरक आहे, बघा, खूप सिम्पल आहे हे पॉईंट. अगदी जर तुम्ही केअरफुली जर लक्ष दिलं, डिफरन्स लक्षात घेतला तर लगेच समजेल. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज कॉल्ड ऑटोगॅमी. म्हणजे बघा, हा प्लांट आहे, ह्या प्लांटमध्ये काय आहे, फ्लावर, दॅट इज अ ओव्हरी, स्टिग्मा ही स्टाईल, देन स्टिग्मा, देन याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा काय आहे, फिलामेंट आणि अँथर, बायलोब्ड अँथर.
आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऑटोगॅमी. ऑटोगॅमीमध्ये काय सांगितलंय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. याच्या आतमध्ये काय आहेत, अँथरच्या आतमध्ये काय तयार होतात, पोलन ग्रेन तयार होतात. डिहेसेन्स झाल्यानंतर हे काय होतं, अँथर वॉलवरती ट्रान्सफर होतात पोलन ग्रेन. आणि ज्यावेळी ते अँथर वॉलवरती ट्रान्सफर होतात त्यावेळी काय होतं सांगा, ते पोलन ग्रेन काय होतात, स्टिग्मावरती वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत काय होतात, ट्रान्सफर होतात. मग बघा इथं काय आहे, अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ सेम फ्लावर इज कॉल्ड. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये जर ते ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲटोगॅमी. इट ऑकर्स इन बायसेक्शुअल फ्लावर. म्हणजे बोथ सेक्सेस आर प्रेझेंट इन सिंगल फ्लावर. मग पोटॅटो असेल, राईस असेल, व्हीट, पी प्लांट. तर ह्या पी प्लांटचं बघा बेस्ट एक्झाम्पल आहे पी प्लांट. पायसम सॅटिवम म्हणतो आपण त्याला. ह्या पायसम सॅटिवममध्ये काय केलेलं आहे, जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते सेल्फ पॉलिनेशनमध्ये आर्टिफिशियली काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये मेंडेल स्टडीमध्ये आपण बघणारच आहे. आर्टिफिशियली आपण क्रॉस पॉलिनेशन करून वेगवेगळ्या व्हरायटीज तयार करू शकतो, कारण ते काय आहे, प्युअर आहे. मग बघा बायसेक्शुअल फ्लावरमध्ये जर आपण बघितलं पोटॅटो, राईस, व्हीट आणि पी प्लांट, ह्याच्यामध्ये काय होतं, ॲटोगॅमी. ॲटो म्हणजे सेल्फ आणि गॅमस म्हणजे मॅरेज. एकाच फ्लावरमध्ये अँथर आणि स्टिग्मा, अँथरवरचे पोलन ग्रेन काय होतं, स्टिग्मावरती ट्रान्सफर होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ॲटोगॅमी. आता झिटॅनोगॅमीमध्ये बघा, हा एक प्लांट आहे बरोबर. सपोज हा काय आहे, एक प्लांट आहे. ह्याच्यामध्ये ही 2 ब्रांचेस आहेत. 2 ब्रांचेसमध्ये या साईडला एक फ्लावर आहे, दॅट इज अ ओव्हरी, देन स्टाईल अँड देन स्टिग्मा बरोबर. इथं पण काय आहे, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा बरोबर. सेम अँथर जर आपण पाहिलं ह्याच्यामध्ये स्टॅमेनमध्ये काय फिलामेंट आहे आणि हे 2 अँथर लोब आहेत. सेम इकडे पण काय आहेत, स्टॅमेन आहे आणि इथं अँथर लोब आहे. आलं लक्षात. मग ह्या अँथरमध्ये काय होतात, मायक्रोस्पोरोजेनेसिस होतं, ज्याच्यामुळं काय होणार आहे, मायक्रोस्पोरोजेनेसिसमुळं पोलन ग्रेन तयार होतील. आणि हे जे पोलन ग्रेन आहे ते काय होतील, डेहिसेन्स ऑफ अँथर ह्या स्टेप प्रोसिजरनी काय होणार आहेत, ह्या अँथर वॉलवरती येतील बरोबर. आता हे झाले प्रोसेस सगळे मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटचे. आता काय होणार आहे, हे ट्रान्सफर होणार आहे. ट्रान्सफर होताना झिटॅनोगॅमी म्हणजे काय, एकच सेम प्लांट आहे बरोबर. सेम प्लांटमधलेच 2 वेगवेगळे फ्लावर आहेत बघा. एकच फ्लावर आहे का, नाही, 2 वेगवेगळे फ्लावर आहेत. मग ह्या 2 वेगवेगळ्या फ्लावरमध्ये काय होतं, हे जे अँथरवरचे पोलन ग्रेन आहे त्या शेजारच्या फ्लावरवरती च्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात, हे ह्याच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात. ह्याला काही रिझन आहे ते आपण बघणारच आहे, की ज्यावेळी पोलन ग्रेन मॅच्युअर होतो त्याच वेळी ओव्ह्यूल पण मॅच्युअर व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये गॅमेट पण मॅच्युअर व्हायला पाहिजे आणि मगच त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं, फ्युजन होऊ शकतं. पण मग जर बायसेक्शुअल फ्लावरमध्ये असं जर घडलं नाही, मॅच्युअर झालं नाही मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट बरोबर, तर काय होणार नाही सांगा, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. मग त्याच्यासाठी त्याला फर्टिलायझेशनसाठी दुसरा ऑप्शन शोधावा लागतो आणि मग तो काय करतो, हे जे पोलन ग्रेन आहेत वेगवेगळ्या एजंटच्या मार्फत काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात एकाच फ्लावरवरती. बघा सेम प्लांट आहे, मग यांचा जो जेनेटिक मेकअप असणार आहे तो काय आहे, सिमिलर आहे. म्हणून तर आपण ह्याला कशामध्ये इन्क्लूड केलेला आहे, आपण सेल्फ पॉलिनेशनमध्ये 2 प्रकार आहेत, ॲटोगॅमी आणि झिटॅनोगॅमी. पण झिटॅनोगॅमीला क्रॉस पॉलिनेशनमध्ये पण आपण ॲड करतो, कारण क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर इथं पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी एजंटची गरज लागते, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, क्रॉस पॉलिनेशन. म्हणून सायंटिस्ट कन्फ्यूज आहेत, झिटॅनोगॅमी हे सेल्फ पॉलिनेशनमध्ये ठेवायचं की क्रॉस पॉलिनेशनमध्ये, कारण याच्यामध्ये काही काय आहेत, एक्सेप्शनल केसेस आहेत बघा. पण लक्षात घ्या, हे सिमिलर आहे जेनेटिक मेकअप ह्यांचा. पोलन ग्रेन किंवा आपण मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटमधला जर जेनेटिक मेकअप काढला तर तो काय असतो, सिमिलर असतो. याच्यामध्ये मेज एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल, कुकुरबिट्स, हे सगळे काय आहेत सांगा, ह्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडतं किंवा क्रॉस पॉलिनेशन होण्याची सुद्धा गरज असते. म्हणून जर आपण बघितलं तर इथं 2 कंडिशन असतात. तर बघा 2 कंडिशन म्हणजे काय, तर 2 प्रकारचे फ्लावर असतात, म्हणजे कॅस्मोगॅमस आणि
क्लिस्टोगॅमस. बघा क्लिस्टोगॅमस आणि कॅझमोगॅमसमध्ये काय फरक आहे. आता क्लिस्टोगॅमसमध्ये काय होतं बघा, जे फ्लावर आहे ते क्लोज असतात. क्लिस्टोगॅमसमध्ये फ्लावर काय असतात, क्लोज असतात. आपण जर पी प्लांट बघितलं, पी प्लांटमधला जो फ्लावर असतो तो काय असतो, क्लोज असतो. मीन्स त्याचे जे फ्लावरमधले जे पार्ट असतात, फॉर एक्झाम्पल मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, हे दोघंही काय आहेत, क्लोज आहेत. मेल आणि फिमेल गॅमेट हे काय असतात, क्लोज असतात. बघा मेल आणि फिमेल गॅमेट काय असतात, क्लोज असतात. आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये जे सीड सेट आहे तो काय असतो, ॲश्युअर्ड असतो. ॲश्युअर्ड म्हणजे काय, तर बघा ह्याच्यामध्ये जेनेटिकली काय झालेलं असतं, कॉम्बिनेशन कुठल्याच प्रकारचं झालेलं नसतं. प्युअर हायब्रिड असतो, प्युअर सीड असतो. आपण म्हणून काय म्हणतो, ॲश्युअर सीड सेट. नो रिक्वायर एनी एजंट. आता हे तर जर आपण बघितलं क्लिस्टोगॅमसमध्ये काय आहेत, फ्लावर क्लोज आहे, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट हे क्लोज आहेत. म्हणजेच दुसरं कुठलाही पोलन ग्रेन ह्याच्यावरती काय होणार नाही, ट्रान्सफर होणार नाही आणि त्याच्यामध्ये फ्युजनची पॉसिबिलिटी नसणार आहे. बरोबर. मग म्हणून आपण काय म्हणतो, नो रिक्वायर एनी एजंट, इझिली पॉलिनेशन टेक्स प्लेस. म्हणजे ज्यावेळी मॅच्युअर होतील हे पोलन ग्रेन आणि ओव्ह्यूल, त्यावेळी काय होईल, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल. इझिली काय होणार आहे, त्यांच्यामध्ये पॉलिनेशन घडून येईल. हे झालं क्लिस्टोगॅमस. मग त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, पी प्लांट. ह्याच्यामध्ये जे फ्लोरल वर्ल्स असतात ते काय असतात, क्लोज असतात. बघा नंतर आपण बघतो ह्याच्यामध्ये चास्मोगॅमस. आता चास्मोगॅमसमध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेटेडच होते, सेल्फ पॉलिनेशन फ्लावर आहे. किंवा ह्याच्यामध्ये दुसरी पण पॉसिबिलिटी असते की क्रॉस पॉलिनेशनची पण असते. आता हे तर काय होतं बघा, हे जो कॅस्मोगॅमस आहे त्याच्यामध्ये सपोज हा स्टिग्मा आहे, हा स्टाईल आहे आणि हे काय आहे, ओव्हरी आहे. आता बघा हे काय आहे, हे एक्सपोज असतात. हे जे प्लांट वर्ल्स असतात हे काय असतात, अँथर, स्टिग्मा, हे दोन्ही काय असतात सांगा, हे दोन्ही काय असतात, एक्सपोज असतात, बाहेर असतात, एक्सपोज असतात. एक्सपोज प्लांट म्हटलं तरी चालेल, एक्सपोज फ्लावर असं म्हटलं तरी चालेल, कारण ह्याच्यामधले अँथर आणि पोलन काय म्हणतो आपण, स्टिग्मा हे काय असतात, एक्सपोज असतात. मग ह्याच्यामध्ये काय होण्याची पॉसिबिलिटी आहे सांगा, स्वतःचा म्हणजे अँथरवरती जे पोलन ग्रेन आहेत ते सुद्धा ट्रान्सफर होण्याची पॉसिबिलिटी आहेत आणि बाहेरून येणारे अँथरची पण पॉसिबिलिटी आहेत. फॉर एक्झाम्पल मेजमध्ये तसं आहे. बरोबर. स्वतःचे सुद्धा येऊ शकतात किंवा ऑदर सुद्धा येऊ शकतात. मग अशी जी कंडिशन असते त्याला कॅस्मोगॅमस असं सुद्धा म्हटलं जातं. मग सेल्फ पॉलिनेशनमध्ये हा दोन्ही प्रकार असतो, कॅस्मोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस. हे सुद्धा लक्षात ठेवा रेफरन्ससाठी. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे काही ॲडव्हान्टेज पण आहेत सेल्फ पॉलिनेशनचे आणि काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत. मग डिसॲडव्हान्टेज आपण बघूयात. काय आहे डिसॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन, तर प्रोजेनी ऑप्टेन आर वीक. म्हणजे जर आपण पाहिलं तर ह्यांच्यामध्ये फास्ट पॉलिनेशन होते. काय होतं, फास्ट पॉलिनेशन. मग पी प्लांट जर आपण पाहिलं, पी प्लांटमध्ये तर ह्याच्यामध्ये काय असतात, फ्लावरचे जे काही इसेन्शियल वर्ल्स असतात ते काय असतात, क्लोज असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, इझिली पॉलिनेशन होऊन मॅक्झिमम जे प्रोजेनी आहे ते एका वीकमध्ये काय होतात, आपल्याला मिळतात. पण जर आपण पाहिलं तर काही जे फ्लावर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पॉलिनेशन करण्यासाठी आपल्याला पॉलिनेटिंग एजंटची गरज असते, त्यांना वेट करावं लागतं त्याच्यासाठी. बरोबर. पण इथं जर आपण पाहिलं तर इथं प्रोजेनी हे एका वीकमध्ये तयार होतात. लेस नंबर ऑफ सीड और पुअर क्वालिटी आर ऑप्टेन. ह्याच्यामध्ये सीडची क्वालिटी काय नसते, चांगली. म्हणजे प्रत्येक पोलन ग्रेन हे एकसारखे जेनेटिक मेकअप असतो. मग ह्या दोघांचं जर मेटिंग झालं, मेल आणि फिमेल गॅमेटचं, तर एवढा चांगल्या क्वालिटीचा काय तयार होत नाही, सीड तयार होत नाही. पुअर कंडिशनमध्ये सीडचं प्रोडक्ट तयार होतं. क्रॉप यील्ड इज लेस. डिझायर कॅनॉट बी इंट्रोड्यूस. मग बघा ह्याच्यामध्ये काय होतं, जर असं वाटलं आपल्याला की ह्याच्यामध्ये पॉलिनेशन जर झालं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, क्रॉस पॉलिनेशन झालं, क्रॉसची पॉसिबिलिटी असते. तर जसं आपण कॅस्मोगॅमसमध्ये पाहिलं की दोन्ही पॉसिबिलिटी आहेत, सेल्फ पॉलिनेशनची पण पॉसिबिलिटी आहेत आणि कशाची पॉसिबिलिटी आहे, क्रॉस पॉलिनेशनची पण पॉसिबिलिटी आहे. बरोबर. दुसरे पण ट्रान्सफर होऊ शकतात आणि स्वतःचा पण ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, जेनेटिक व्हॅरिएशन होऊन एक न्यू व्हरायटी तयार होते. पण इथं सेल्फ पॉलिनेशनमध्ये जे फ्लावर क्लोज असतात त्यांचे काय पॉसिबिलिटी नाही आहे न्यू फॉर्मेशनची
किंवा आपण जर एखादं स्वतःच म्हणजे एखादं चांगलं कॅरेक्टर जर आपल्याला हवं असेल तर ते कॅरेक्टर आपण मिळवू शकत नाही. अनडिझायर कॅरेक्टर कॅनॉट बी इलिमिनेटेड, म्हणजे एखादा डिसीज्ड जीन असेल तर तो डिसीज जीनसुद्धा आपण रिमूव्ह करू शकत नाही. इट डज नॉट लीड टू व्हॅरिएशन अँड इव्होल्युशन, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इव्होल्युशन होऊ शकत नाही, व्हॅरिएशन होऊ शकत नाही, कारण ह्याचे फ्लावर हे कसे असतात, क्लोज असतात, त्यांच्यातच मेटिंग होतं आणि तेच जीन रिपीट होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये इव्होल्युशन होणार नाही आणि डिफरन्स तर मुळेच दिसणार नाही, कारण जेनेटिक कॉम्बिनेशन झालं पाहिजे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्याशिवाय त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन दिसणार नाहीत. मग ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत. काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर प्रोजेनी ऑप्टेन आर स्ट्रॉंग. आता इथं बघा प्रोजेनी ऑप्टेन आर वीक, इथं पण दिले ॲडव्हान्टेजमध्ये पण दिलं की प्रोजेनी ऑप्टेन आर स्ट्रॉंग. आता ह्याच्यामध्ये फरक काय बघा, प्रोजेनी ऑप्टेन आर वीक म्हणजे जर डिसीज कंडिशनमध्ये तोच जीन जर रिपीट होत असेल, तोच जीन जर काय होत असेल, रिपीट होत असेल तर काय होणार आहे, इथं प्रोजेनी वीक होणार आहे. पण ज्यावेळी जीन रिपीट होत नसेल तर त्यावेळी तिथं काय असणार आहे, ती जी प्रोजेनी असेल ती कशी असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. मोर नंबर ऑफ सीड ऑफ गुड क्वालिटी आर ऑप्टेन. मग याच्यामध्ये काय आहे, सॉरी ही क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज आहेत. सेल्फ पॉलिनेशनमध्ये बघूया ॲडव्हान्टेज. तर प्लांट्स डू नॉट हॅव टू डिपेंड ऑफ एक्सटर्नल एजन्सीज फॉर पॉलिनेशन. पॉलिनेशनसाठी त्याला दुसऱ्या कुठल्याही एजन्सीवरती डिपेंड राहावं लागत नाही. देर इज नो नीड टू डेव्हलप ब्राईट कलर. पण जर त्याला दुसऱ्या कुठल्याही एजन्सीवरती डेव्हलप राहावं लागत नाही तर त्याला ब्राईट कलरची गरज नाही, सुंदर दिसायची गरज नाही आहे. त्यांच्यात काय होतं, मॅरेज होतं, मेटिंग होतं. देर इज नो वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. आता फ्लावर जर क्लोज असतील तर त्यांच्यामध्ये कुठल्याही पोलन ग्रेन काय होणार नाही, वेस्टेज होणार नाही. प्रत्येक पोलन ग्रेनचं काय होईल, फर्टिलायझेशन होईल. जेनेटिकल पुअर व्हरायटी, जेनेटिकल रिकॉम्बिनेशनच झालं नाही, जीन्समध्ये कुठलाच बदल नाही झाला तर त्यांच्यामध्ये काय होणार नाही, प्युअर व्हरायटीज काय होतील, तयार होतील. आता इट इज मोस्ट इकॉनॉमिक मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इट मोस्ट इकॉनॉमिक मेथड असं का म्हटलेलं आहे की आपल्याला हवं ते जीन आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो, कारण का हे फ्लावर काय असतात, क्लोज असतात, दुसरे कुठल्याही काय होणार नाही, त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन होणार नाही. मग डिसॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन आपण बघितले. नंतर ॲडव्हान्टेज ऑफ क्रॉस पॉलिनेशन. आपण आधी क्रॉस पॉलिनेशन बघूया. क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन समजलं. सेल्फ पॉलिनेशनमध्ये 2 टाईप आहेत, ऑटोगॅमी आणि झिटॅनोगॅमी. झिटॅनोगॅमीमध्ये जे फ्लावर असतात ते कसे असतात, सेम प्लांटमधले फ्लावर असतात. क्रॉस पॉलिनेशन मग आपण बघूयात. क्रॉस पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑन अदर प्लांट ऑफ सेम स्पेसीज ऑर डिफरंट स्पेसीज हॅव्हिंग डिसिमिलर जेनेटिक मेकअप इज कॉल्ड ॲज अ क्रॉस पॉलिनेशन. सेम आहे, काही फरक नाही, फक्त लक्षात ठेवायचं की डिसिमिलर जेनेटिक मेकअप आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, झिनोगॅमी. आता ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑन अदर प्लांट ऑफ सेम स्पेसीज इज कॉल्ड ॲज अ झिनोगॅमी. एक्झाम्पल पपया. आता ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑन अदर प्लांट ऑफ सेम स्पेसीज इज कॉल्ड ॲज अ झिनोगॅमी. आता झिनोगॅमीमध्ये काय होतं, पपयाचे जे प्लांट असतात पपया, तर याच्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे काय असतात, वेगवेगळ्या प्लांटवरती असतात. ह्या फिमेल प्लांट असेल तर हा मेल प्लांट आहे, असे 2 वेगवेगळ्या प्लांटवरती काय असतात, हे फ्लावर असतात. मग काय होतं, जे पोलन ग्रेन आहे ते पोलन ग्रेन काय होतं, म्हणजे ह्याच्यामधला मेल फ्लावर आहे, प्लांट फक्त असणार आहे, आणि हा पूर्ण काय असणार आहे, फिमेल प्लांट आहे. ह्याच्यावरचे जे काही अँथरवरचे जे पोलन ग्रेन आहे ते काय होतात, स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात ऑफ अदर प्लांट ऑफ सेम स्पेसीज. पण ह्यांच्यामधली दोघांची काय स्पेसीज एकच आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, झिनोगॅमी. त्याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, पपया. हायब्रिडायझेशन बघा, हायब्रिडायझेशनमध्ये काय होतं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ अदर प्लांट ऑफ डिफरंट स्पेसीज इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडायझेशन. तर बघा हायब्रिडायझेशनमध्ये काय होतं, जे काही ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, म्हणजे सपोज हा स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, सॉरी ओव्हरी, स्टाईल आणि हा स्टिग्मा, याच्यामध्ये हे अँथर, इथं सेम ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा आणि हा अँथर. आता हायब्रिडायझेशनमध्ये काय होतं,
ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन म्हणजे हे जे पोलन ग्रेन आहेत हे दोन्ही काय आहेत, डिफरंट स्पेसीज आहेत. ह्या दोन्ही काय आहेत, डिफरंट स्पेसीज आहेत. ह्याचा आणि याचा काही संबंध नाही. पण ह्याच्यामधून आपण काय करतोय, पोलन ग्रेन काय करतोय, ट्रान्सफर फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर, म्हणजे दुसऱ्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती आपण काय करतो, हे पोलन ग्रेन ट्रान्सफर करतोय. बरोबर. आता हे इथं आपण बघितलं आतापर्यंत झिनोगॅमी असेल, सेल्फ पॉलिनेशन असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये सेम स्पेसीज होतं. काय होतं, सेम स्पेसीज. पण डिफरन्स लक्षात ठेवा, हायब्रिडायझेशनमध्ये इथं पोलन ग्रेनचं ट्रान्सफर हे डिफरंट स्पेसीजमध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो, हायब्रिडायझेशन. मग 2 व्हरायटीज ऑफ कॉटन, 2 वेगवेगळ्या व्हरायटीज असतील कॉटनच्या, तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला पॉलिनेशन करायचं असेल, क्रॉस पॉलिनेशन करायचं असेल, तर आपण हायब्रिडायझेशन टेक्निक वापरतो. आपण ॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन पाहिले, डिसॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशन. आपण आता ॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ क्रॉस पॉलिनेशन बघूया. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं डिसॲडव्हान्टेज ऑफ सेल्फ पॉलिनेशनमध्ये तर काय होतं, प्रोजेनी ह्या वीक होतात आणि प्रोजेनी इथं काय होतं, स्ट्रॉंग तयार होतात. मोर नंबर ऑफ सीड अँड ऑफ गुड क्वालिटी आर ऑब्टेन. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सीड येतात, तिथं लेस नंबर ऑफ सीड येतात. क्रॉप यील्ड काय आहे, क्रॉस पॉलिनेशनमध्ये मोर आहे, इकडे लेस आहे. डिझायर कॅरेक्टर कॅन बी इंट्रोड्यूस, इथं डिझायर कॅरेक्टर इंट्रोड्यूस होऊ शकत नाहीत. अनडिझायर कॅरेक्टर कॅन बी इलिमिनेटेड, ह्याच्यामध्ये इलिमिनेट करू शकत नाही. लीड्स टू व्हॅरिएशन अँड इव्होल्युशन, ह्याच्यामध्ये इव्होल्युशन आणि व्हॅरिएशन होत नाही. हे पॉईंट लक्षात ठेवा, ह्याचा डिफरन्स लक्षात ठेवा. हे विचारू शकतात सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशनचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज और डिफरन्स पण विचारू शकतात. आता ह्याच्यामध्ये जसे आपण ॲडव्हान्टेज बघतोय क्रॉस पॉलिनेशनमध्ये, तसे काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत. बघा, प्लांट्स हॅव टू डिपेंड ऑन एक्सटर्नल एजन्सीज ऑफ फॉर पॉलिनेशन. मग ह्याला काय करावं लागतं, स्टिग्माला वेट करावा लागतो. बरोबर. म्हणजे स्टिग्माला जरी ही जे गॅमेट आहे, फिमेल गॅमेट, ते मॅच्युअर झालं तरी पोलन ग्रेनची काय करावी लागतो, वेट करावा लागतो. बरोबर. मग हे एक्सटर्नल एजन्सीवरती डिपेंड आहे. मग त्याला स्वतःला खूप अट्रॅक्टिव्ह सजावं लागतं, नटावं लागतं, म्हणजे ब्राईट कलर दिसावा लागतो, कलरफुल दिसावं लागतं, फ्रॅग्रन्स चांगला पाहिजे. म्हणून हे जे फ्लावर्स असतात, देर इज अ नीड टू डेव्हलप ब्राईट कलर, फ्रॅग्रन्स, नेक्टर, हे सगळं असणं गरजेचं आहे. तरच त्याच्यावरती काय होतात, एक्सटर्नल एजन्सीज अट्रॅक्ट होतात आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, पॉलिनेशन होतं. आता देर इज अ वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन, म्हणजे हे जे पोलन ग्रेन आहेत, आता फॉर एक्झाम्पल हे पोलन ग्रेन एखाद्या इन्सेक्टने आणलेले आहेत. बरोबर. इन्सेक्टच्या बॉडीवरती लागले आहेत. ह्या इन्सेक्टला माहिती आहे का त्याच्या बॉडीवरती लागलेले आहेत, तो कुठल्याही दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन बसला. बरोबर. तर काय होणार नाही, तो जी काही फ्लावर आहे, स्टिग्मा आहे, तो त्या पोलन ग्रेनला ॲक्सेप्ट करणार नाही. बरोबर. हे आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये बघणार आहे. बघा, मग हा जो इन्सेक्ट आहे त्याच्या अंगावरती जो पोलन ग्रेन आहे, तो पोलन ग्रेन काय होणार आहे, वाया जाणार आहे, वेस्टेज होणार आहे. म्हणून ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय होतं, पोलन ग्रेनचं वेस्टेज होतं. जेनेटिकली प्युअर व्हरायटीज ऑब्टेन होत नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स होत जातो. जेनेटिकली जी प्युअर असतात ती व्हरायटी तयार होत नाही. इट इज नॉट इकॉनॉमिकल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. इकॉनॉमिकल मेथड आहे का, हे नाही. रिप्रोडक्शन जेनेटिक कॉम्बिनेशन ऑकर्स, म्हणजे ज्यावेळी रिप्रोडक्शन होतं त्यावेळी त्यांच्यामध्ये जीन्समध्ये काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतो, बदल होतो. ड्यू टू दिस सम डिझायरेबल कॅरेक्टर मे बी इलिमिनेट, आणि त्यामुळं काही जे कॅरेक्टर आहे जे नको आहेत आपल्याला, असे काही अनडिझायरेबल कॅरेक्टर काय होतात, इलिमिनेट होतात. डिझायरेबल कॅरेक्टर काय होतात, दिसतात. बरोबर. म्हणजे काय, अनडिझायरेबल कॅरेक्टर काय होतील, इलिमिनेट होतील, आणि जे काही डिझायरेबल कॅरेक्टर आहेत ते काय होतील, इंट्रोड्यूस होतील. दॅट इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ क्रॉस पॉलिनेशन. बरोबर. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आणि जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.